एका बंद रूममध्ये मुलीचा किंचाळण्याचा आवाज येत होता. तिच्या वेदना इतक्या हाय लेव्हलला होत्या की कोणीही तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकूनच हादरून जाई. त्या अंधारमय रूममध्ये जी विक्टिम आणि क्रिमिनल होते त्या दोघीही मुलीच होत्या. एक मुलगी होती जी अत्याचार सहन करत होती आणि एक मुलगी होती जी तिच्यावर अत्याचार करत होती. एका खुर्चीवर त्या मुलीला बांधून ठेवण्यात आलेलं होतं. वय जवळपास 24-25च्या आसपास होतं. शरीरावर कुठेही जखमा नव्हत्या. साधं कुठेच खरचटलेलं सुद्धा नव्हतं. पण तिचे दात जबड्यात असण्याऐवजी एका प्लेटमध्ये उपटून ठेवलेले होते. फक्त 4च दात प्लेटमध्ये ठेवलेले होते. तिने त्या मुलीचे पुढे असणारे 4 दात उपसून काढले होते. हसून दाखव बरं एकदा, कशी दिसत आहेस बघायचं आहे मला. तिने आपल्या हातातलं दात काढायचं यंत्र टेबलवर ठेवत तिला विचारलं. प्लीज, माझे डोळे डेस्परेट आहेत तुला पुन्हा एकदा हसताना बघण्यासाठी. ती मुलगी हाताची घडी घालत म्हणाली. एवढं करून सुद्धा तिला काहीच वाटत नव्हतं. अगदी शांत आणि मोनोटोनस सूर होता तिचा. ओके, नाही बोलायचं का? ठीक आहे, सोपा टेस्ट देते. से सॉरी. तिचा थंड आवाज प्रत्येक शब्दानंतर पॉज क्रिएट करत तिच्या कानात घुमला. त्या मुलीच्या दुसऱ्या तोंडातून इथे आता एक शब्द तर लांबच एक अक्षरसुद्धा बाहेर पडणार नव्हतं. तिला ती एवढं मोठं वाक्य बोलायला लावत होती. एखाद्या रक्ताच्या पाटासारखं तिच्या तोंडातून रक्त वाहत होतं. रडून रडून डोळे लालभडक झालेले होते. पण समोर असलेल्या त्या निष्ठुर मुलीला तिच्या या कंडिशनची काहीही देणं घेणं नव्हतं. तिला यापेक्षाही महत्त्वाचं होतं तिच्या तोंडून हा शब्द ऐकणं. त्या मुलीने फक्त एका केविलवाण्या नजरेने तिच्याकडे बघितलं. तिने तिच्या तोंडातून एक क्लिप टाईप वस्तू बाहेर काढली जी तिचे दात काढण्यासाठी तिच्या तोंडाला लावलेली होती. नाव से, ती म्हणाली. त्या मुलीकडून कोणताच रिस्पॉन्स येत नव्हता. कारण आता ती बेशुद्ध होऊ लागली होती. तसं तिने पाण्याचा जग तिच्या तोंडावर ओतला. त्या थंडगार पाण्यामुळे ती मुलगी थोडी का होईना शुद्धीत आली. से, तिचा पुन्हा शांततेला भेदणारा आवाज तिच्या कानात गेला. त्या मुलीने तिच्या भीतीने बोलण्याचा प्रयत्न केला. पण बोलण्यासाठी जे सपोर्ट देतं तेच तिच्याजवळ नव्हतं. तिचे दात तिच्याजवळ नव्हते. त्यामुळे तिला बोलता येत नव्हतं. सहसा उच्चार तर दातांमुळे शक्य असतो. त्यामुळे तिची बिकट अवस्था झाली होती. तुला काहीच बोलायचं नाहीये का? एवढे दिवस मी तुझा तमाशा ऐकला. आता तू माझं एक वाक्य ऐकू शकत नाहीस का? किती ॲटिट्यूड आहे तुला? असं म्हणत त्या मुलीने तिच्या मांडीवर चापट मारली. तसं ती मुलगी दचकली. घाबरू नकोस, मी तुझीच फ्रेंड आहे. मी तुला खाणार नाहीये, ती असं म्हणाली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोनवर काहीतरी बोलून तिने कट केला. त्या मुलीच्या तोंडातून जे रक्त येत होतं काही प्रमाणात ते तिच्या गळ्यातसुद्धा जात होतं. त्या खारट चवीमुळे तिला उलटी करण्याची खूप इच्छा झाली. पण अचानकच तिची ही इच्छा जागीच लुप्त पावली. कारण तिने त्या मुलीला एक इंजेक्शन दिलं ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. हा सगळा थरार तिच्या समोर बसलेला एक तरुण बघत होता. त्यालासुद्धा असं चेअरला बांधून ठेवलेलं होतं. पण सध्या तरी त्याला कोणतीही हानी पोचवली नव्हती. सी, तुझ्या फ्रेंडची काय अवस्था करून ठेवली मी. मला आता तुझ्यासाठी वाईट वाटतंय. हिचे आत्ता तसे हाल आहेत तर तुझे काय होईल? तिने आपल्या हाताची घडी घालत त्याला विचारलं. सॉरी मॅम, माझ्याकडून चूक झाली. मी तुमच्याबद्दल तसं बोलायला नको होतं. मी स्वतः मीडियासमोर जाऊन माझी चूक मान्य करेन. पण प्लीज माझा जीव घेऊ नका. तो मुलगा तिला विनवणी करू लागला. जर तुला सोडायचंच असतं तर इथे कशाला आणलं असतं? ती त्याच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसली. प्लीज मॅम, परवा माझं लग्न आहे. मला काही झालं तर त्या मुलीचं काय होईल? माझ्या घरातल्या लोकांचं काय होईल? तो मुलगा पुढच्या विचारानेच हादरून गेला. जास्तीत जास्त 4 दिवस रडतील
आणि परत तुला विसरूनसुद्धा जातील. इतकं सोपं आहे. ती आपली दोन्ही खांदे उडवत म्हणाली. हा विचार तू आधीच करून ठेवला असता तर बरं झालं असतं. माझ्या नादाला लागला आहेस ना? ठीक आहे, आता करून काही उपयोग नाही, ती त्याला म्हणाली. तसं त्याच्या डोळ्यांतून पाणी यायला सुरुवात झाली. त्याच्या डोळ्यासमोर त्याने केलेल्या नीच वृत्ती झळकून गेल्या. त्यावेळी वेळ त्याची होती आणि काळ तिचा होता. पण आज आणि इथून पुढे वेळ फक्त आणि फक्त तिचीच असणार होती आणि काळ त्याचा असणार होता. असा काळ जो त्याला जिवंतपणी मरण आणणार होता. प्लीज मॅम, मी स्वतः बोलतोय की मी ज्या तुमच्याबद्दल गोष्टी बोलल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. मी माझी आणि श्रेयाची चूक मान्य करेन. तुमच्यावर लावलेले सगळे घाण आरोप पुसून टाकेन. पण प्लीज मला जाऊ द्या. तो तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी सगळे प्रयत्न करत होता. काही गोष्टी एकदा होऊन गेल्या की त्यांना किंमत राहत नाही. तसं जेव्हा तू ते सगळं केलंस तेव्हाच माझ्यासाठी याची किंमत राहिली नाही. सो मला याचं लालच दाखवू नकोस. तू मान्य केलं आणि नाही केलं माझ्यासाठी एकच आहे. ती एवढं म्हणाली आणि तिथून निघून गेली. मॅम प्लीज, मी पाया पडतो. तो मुलगा एवढं म्हणेपर्यंत ती निघूनसुद्धा गेली होती. पण इकडे मात्र समोरच्या मुलीची अवस्था बघून त्याच्या मानेवरून घामाची धार वाहत गेली. त्याने आवंडा गिळला, कारण आता पुढचा डाव त्याचाच होता. रात्रीची वेळ, काया हाऊस. तिने 2 मगमध्ये कॉफी ओतली आणि ट्रे घेऊन बाल्कनीत बसली. समोर तिची आई आपल्या कपाळावरचा घाम पुसत होती. ती त्यांच्यासमोर कॉफीचा मग ठेवून बसली. मॉम, कॉफी, ती डोळ्यांनी त्यांना इशारा करत म्हणाली. तसं त्यांनी थरथरत्या हातांनी कॉफीचा मग उचलला आणि पिऊ लागल्या. यू नो व्हॉट मॉम, मी असं ऐकलं होतं की या जगात कोणी कोणाचं नसतं आणि आज ते प्रॉपर प्रूव्ह झालं. ती आपली मान तिरकी करत म्हणाली. काय झालं? असं का बोलत आहेस तू? त्यांनी तिला अडखळत विचारलं. माहीत नाहीये का तुला की माहीत नसल्याचं प्रिटेंड करत आहेस? तिने थंड आवाजात त्यांना विचारलं. तसं त्या एकदम दचकल्या. तू नेमकं कशाबद्दल बोलत आहेस? त्यांनी मनातली भीती लपवत तिला विचारलं. कार्तिकला कंपनीबद्दल माहिती कोणी पुरवली? ती त्यांच्या चेअरच्या ग्रिलला दोन्ही हाताने पकडत म्हणाली. ती इतक्या जवळ असल्यामुळे त्यांच्या हृदयाने जास्त ब्लड पंपिंग करायला सुरुवात केली आणि त्यामुळेच फुफ्फुससुद्धा जास्त काम करायला लागलं. त्याने आम्ही दोघं कॅफेमध्ये भेटलो होतो तेव्हा सहज मी बोलून गेले त्याला. त्यांना आता नीट बोलताही येत नव्हतं. ओ, तर तुम्ही दोघे माझ्या मागे भेटतासुद्धा? अजूनही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात आणि दोघे मला मूर्ख बनवताय. ग्रेट. ती आता आवाज न करता टाळ्या वाजवू लागली. प्लीज कशिश, गैरसमज करून घेऊ नकोस. मला एकटं वाटत होतं आणि तो सुद्धा सुधारायचा प्रयत्न करत आहे. सो त्याला एक चान्स. ती त्यांच्याकडेच बघत होती म्हणून मोहिनी एवढं बोलून शांत बसल्या. काय इरिटेट करत आहेस? तो विषय कधीच बंद झाला आहे आणि त्यावर निर्णयसुद्धा झालेला आहे. तेच बोलून माझं डोकं दुखवू नकोस. तिने डोक्याला हात लावला. कदाचित तिचं डोकं ठणकत होतं. त्या तिला हात लावणार तोच तिने त्यांना हातानेच थांबवलं. त्याच्याकडून काहीतरी गिफ्ट वगैरे भेटलं असेल ना? कशिशने पुन्हा विचारलं. नाही भेटले मला गिफ्ट वगैरे, मोहिनी आपली नजर चोरत म्हणाली. मॉम, मला CCTV चेक करायला लावू नकोस. घेऊन ये जा, ती त्यांना धमकी देत म्हणाली. तसं त्यांनी वॉर्डरोबमधून एक स्क्वेअर बॉक्स आणून तिच्यासमोर ठेवला. तुला माहीत आहे तुझ्या अशा वागण्यामुळे कंपनीला किती मोठा लॉस झालेला आहे? तिने बॉक्स हातात घेतला. पण साईट हॅकिंगचा आणि त्याचा इथे काय संबंध? मोहिनीने तिला विचारलं. तुला खरंच समजत नाही का की हे सुद्धा मी समजावू? ती हातवारे करत त्यांना म्हणाली. ती आत्ता खूपच आक्रमक पद्धतीने बोलली होती.
त्यामुळे त्या घाबरल्या. तिने बॉक्स ओपन करून बघितला तर त्यामध्ये एक साडी होती. तिने आता डोक्याला हात लावला. आपल्या आईकडे कधी सुधारणार नाही या आविर्भावात बघून मान हलवली. तिने कॉफीचा मगमधून पिऊन राहिलेली कॉफी फरशीवर ओतली. साडी काढून जमिनीवर फेकली आणि आपल्या दोन्ही पायांनी स्टाईल साडीने पुसली. कशिश, काय करत आहेस? सोड ती साडी. वेडी आहेस का? मोहिनी तिच्या पायातून साडी सोडवून घेत म्हणाल्या. फरशीवरची घाण साफ करत आहे. असंही आपल्याला असंच एक कापड हवं होतं जी फरशी व्यवस्थित साफ करेल. बघ किती स्वच्छ निघाली फरशी. ती त्यांना डोळ्यांनी बघण्याचा इशारा करत म्हणाली. तू असं काहीही करणार नाहीस. मोहिनी साडी घट्ट पकडत म्हणाल्या. मला माहीत आहे या साडीवर किती जरी घाण लागली तरीसुद्धा तू वॉश करून वापरशील. पण मला त्रास देणाऱ्या लोकांची आणि वस्तूंना इथे जागा नाही. जर का ती वस्तू माझ्यासमोर आली तर? ती मान तिरकी करत म्हणाली. काय करणार आहेस आता? त्यांना पुढे घडणाऱ्या गोष्टींचं टेन्शन आलं. कारण त्यांची मुलगी काय काय करू शकते हे त्या चांगलंच ओळखून होत्या. तिने त्यांच्या हातातून साडी हिसकावून घेतली आणि किचनमध्ये जाऊन गॅससमोर पकडली. त्यांनी तिच्या हातातून साडी घेण्याचा प्रयत्न केला. पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. कारण साडीने पेट घेतला होता. तिच्या हातून साडी घेऊन बेसिनच्या नळाखाली ती साडी त्यांनी पकडली. पण आता तिचा काही उपयोग नव्हता. खूप वाईट पद्धतीने ती साडी जळून खाक झाली होती. का वागत आहेस असं? तुला कधी माझा आनंद बघवत नाही का? मागची बरीच वर्षे तुझ्या बापाने मला कशीही वागणूक दिली आणि आता तू सुद्धा तेच करत आहेस. मोहिनी तिला म्हणाल्या. तो माणूस माझा बाप नाहीये. ती ओरडून त्यांना म्हणाली. पण रक्त तर त्याचंच आहे ना तुझ्यात. तुझ्या अशा वागण्यामुळे हे सिद्ध होतंय की तू कार्तिकचीच मुलगी आहेस. तू सुद्धा त्याच्यापेक्षा कमी नाहीस. गेली 25 वर्षे तुम्ही बापलेकींनी मला कमी त्रास नाही दिला. मोहिनी तिला चिडून म्हणाली. मॉम, तू माझं कंपॅरिझन लायकी नसलेल्या माणसासोबत करतेस. तो माणूस वाईट आहे. आजपर्यंत त्याने किती त्रास दिलाय आपल्याला माहीत नाही का तुला? त्याच्यापेक्षा तू माझ्यासोबत सेफ आहेस याचं समाधान वाटत नाही का तुला? ती त्यांचा हात हातात घेऊन रडू लागली. तुझ्यासोबत सेफ आहे मी याचं समाधान वाटून घेऊ का? या 4 भिंती नाहीत, सोन्याचा पिंजरा आहे. त्या उपहासात्मक हसत म्हणाल्या. मॉम, त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी तू माझ्यासोबत सेफ आहेस आणि ही गोष्ट तुझ्या डोक्यात फिट करून घे. ती आक्रमक पद्धतीने त्यांचे दोन्ही दंड पकडत म्हणाली. तिचा हा अवतार बघून तिची आई शांत घाबरून बसली. कारण तिलासुद्धा माहीत होतं जर ती शांत बसली नाही तर कशिश पॅनिक होऊन काहीतरी नक्कीच करेल जे त्यांच्या स्वतःसाठीच डोकेदुखी ठरेल. त्यांचा घाबरलेला चेहरा बघून तिने त्यांना मिठी मारली. मॉम, प्लीज तू कधीच मला सोडून जाऊ नकोस. रादर तसा विचारसुद्धा करू नकोस. तो कार्तिक आपली कंपनी त्याच्या हातात घेण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. अँड आय एम शुअर की त्यानेच ही साईट हॅक केलेली आहे. ती त्यांना म्हणाली. तू इतकी घाबरली का आहेस? मी तुला खाणार नाही. शांत हो आणि जेवण करून घे. ती त्यांचा हात पकडत डायनिंग टेबलकडे नेत म्हणाली. दोघीही शांततेत TV बघत जेवण करत बसल्या. थोड्या वेळापूर्वी झालेला विषय बऱ्यापैकी शांत झाला होता. रात्रीचे 11 वाजलेले होते आणि तो कीबोर्डवर सराईतपणे आपले हात चालवत एकटक स्क्रीनकडे बघत होता. अचानक स्क्रीनवर काहीतरी दिसायला लागलं आणि दमलेल्या त्याच्या डोळ्यांत चमक आली. खुश होऊन त्याने आपला हात टेबलवरच आपटला. आज त्याच्या मेहनतीचं फळ त्याला भेटलं होतं. खोलीमध्ये पुस्तकं, हार्ड ड्राईव्ह, कोडिंगच्या नोट्स आणि एक बंद दराज होतं ज्यात काय आहे ते कोणीच पाहिलेलं नव्हतं.
तेवढ्यातच त्याची आई दरवाजा ठोठावते. रात्रीचे 11 झालेत. झोप आता. उद्या तुझा इंटरव्ह्यू आहे. त्याची आई असं बोलून निघून जाते. तो काहीच बोलत नाही. फक्त स्क्रीनवर टायपिंग थांबवतो आणि एका फाईलवर कर्सर येतो. हे आय एम व्हर्च्युअल AI अरिना. तसं त्याचे डोळे अंधारातसुद्धा चमकतात. हाय अरिना, कॅन यू प्लीज सिंग सॉन्ग फॉर मी? त्याने तिला विचारलं. आय कॅन मेक लिरिक्स फॉर म्युझिक, बट टिल नाव आय कांट सिंग फॉर यू. इफ माय ओनर मेक दिस फीचर, आय डेफिनेटली सिंग फॉर यू. ती असं म्हणाली आणि गाण्याची कडवी बोलू लागली. पण तो तेवढ्यातच खूप खुश होता. त्याने तिची निर्मिती करण्याची सगळ्यात अवघड स्टेप पार केली होती. आता फक्त तिला या जगातल्या गोष्टींशी जाणीव करून द्यायची होती.